माध्यमिक विद्यालय गारखेडा परिसरात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत कला शिक्षक आहेत. सन 2022-23च्या संच माहितीनुसार मला जे आहे ते अतिरिक्त ठरवण्यात आलेलं आहे. शासनाच्या GRनुसार मी अतिरिक्त ठरत नाही, तरीसुद्धा शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मला अतिरिक्त ठरवून मला 20% अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे गेल्या 24 महिन्यापासून, म्हणजे 2 वर्षापासून. आणि अजूनसुद्धा जे आहे त्यांनी मला असं त्या संदर्भात पूर्णपणे माझं समाधान होईल याप्रमाणे काही त्यांचा रिप्लाय दिलेला नाही. कोणती शाळा आहे आणि कोण हे मुख्याध्यापक जे तुम्हाला? शाळेचं नाव जे राष्ट्रीय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर, आणि मुख्याध्यापिकेचं नाव जे आहे ते या श्रीमती मधुकर भुजबळ मनीषा मधुकर. तुम्ही आता वैयक्तिक पातळीवर तुमच्या मागणीसाठी काय पाठपुरावा केला? त्यांना वेळोवेळी जे ते वारंवार मी तोंडी आणि लेखी अशा विनंती अर्ज दिलेले आहेत त्यांना, आणि तोंडी पण सांगितलेले आहे. नंतर तुम्ही संघटनेला अटक झाल्या, संघटनेच्या मार्फत? हो, संघटनेमार्फत जे ते त्यांना सांगितल्याच्यानंतर त्यांनी पण मला पाठिंबा दिलेला आहे, आणि त्यांनी सांगितलं की आपला विजय होईल आणि शासन निर्णयानुसार तुम्ही अतिरिक्त ठरत नाही, तुमच्यावर अन्याय होतो आहे, आणि त्यासाठी त्यांनी मला पाठिंबा दर्शवलेला आहे. 2 दिवस झाले तुम्ही उपोषणाला बसला. याच्या आधी काही पत्रव्यवहार केला होता? केलेला आहे. 2 वर्षापासून मी पत्रव्यवहारच करतोय. त्याचं काही उत्तर शिक्षणाधिकाऱ्याकडून नाही. शिक्षणाधिकाऱ्याने सांगितलं की तुमचं शाळा स्तरावर आहे, तुमचं होऊन जाईल म्हणून काम, पण शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहे त्या करतच नाही. आता तुम्ही 2 दिवसापासून उपोषणाला बसले, शिक्षणाधिकाऱ्याशी काही चर्चा वगैरे झाली का? त्यांनी जे ते यांना सचिव आणि जे संस्थेचे सचिव आहेत आणि मुख्याध्यापक आहेत यांना हे केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत की यांचं काम करा म्हणून. तुमची पुढची भूमिका काय राहणार? आता जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, कारण मी 2 वर्षापासून त्या याच्यासाठीच चाललं आहे माझं, एका मागणीसाठी. ती मागणी त्यांची जोपर्यंत माझी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषणावरून उठणार, आणि संघटना माझ्याशी माझ्या पाठीशी आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं चंद्रकांत पवार आणि चंद्रकांत ठाकरे असे 2 कला शिक्षक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची मागणी अशी आहे की कला शिक्षक कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त होत नाही, परंतु त्यांना अतिरिक्त ठरवलं आणि 60% पेमेंट चालू असताना त्यांना 40%वरती टाकलं. वास्तविक पाहता असा कुठल्याही प्रकारचा नियम किंवा आदेश नसतानाही त्यांना अतिरिक्त ठरवलं. आमच्या कला शिक्षक महासंघामार्फत त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आमची मागणी अशी आहे की यांना पूर्ववत 60%वरती घेण्यात यावं. संस्थेनंही ते मान्य केलेलं आहे, प्रशासनानंही ते मान्य केलेलं आहे, आणि आमच्याकडे जवळपास 1985 पासूनचे सर्व GR आहेत की कुठल्याही प्रकारचा कला शिक्षक अतिरिक्त होत नाही, तरीसुद्धा त्यांना अतिरिक्त ठरवलं. जोपर्यंत या दोघांनाही न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार. आज जर त्यांचा प्रश्न सुटला नाही तर येत्या 2 दिवसापासून आम्ही सर्व कला महाविद्यालय बंद ठेवून तुंतुन आंदोलन सुरू करणार आहोत. सर, आता तुम्ही शिक्षण अधिकाऱ्याशी काही चर्चा वगैरे केली का? हो, चर्चा आमची शिक्षणाधिकाऱ्याबरोबर चर्चा झालेली आहेत. त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की या कला शिक्षकांना अतिरिक्त करता येत नाही. त्यांनी तातडीनं तशा पद्धतीचे निर्देश संस्थेला दिलेत. संस्थेनंही त्याची अंमलबजावणी केली, परंतु मुख्याध्यापकांनी मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत केलेली नाही. कुठेतरी मुख्याध्यापकाचं आडमुठ्ठेपणाचं धोरण वापरताय का? नक्कीच. त्यांचा कुठं आता 2 दिवसापासून हे दोघंही बसलेले आहेत. मुख्याध्यापकांनी आत्तापर्यंत इथं भेट दिलेली नाही. ते उपोषणकर्त्याचं काय चालू आहे ते बघितलेलं नाही. त्यामुळं आम्ही पुढची भूमिका आजच जाहीर करतो तुमच्या माध्यमातून की 2 दिवसामध्ये जर त्यांचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही आंदोलन करणार. सर, संघटना म्हणून तुम्ही मुख्याध्यापक किंवा संस्थाचालक अशी काही चर्चा केली का? या आम्ही चर्चा झाली आमची, परंतु अजून त्याच्यावरती निष्कर्ष निघालेला नाही. या निमित्ताने तुम्ही शिक्षण अधिकारी आणि संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना काय आवाहन करणार? की त्यांनी लवकरात लवकर एकतर प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलनाला सामोरं जावं. आपलं नाव सर? मी संजय जाधव,
जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ. कला शिक्षक अतिरिक्त होत नसताना आणि कला शिक्षकाला अतिरिक्त करू नये शासनाच्या आणि शिक्षण संचालकाचे स्पष्ट आदेश असतानाही या शहरातील 2 शाळांनी कला शिक्षकाला ज्येष्ठ असून त्याला अतिरिक्त केलेले आहेत आणि आपल्या जवळचा शिक्षक त्या ठिकाणी ठेवून कला शिक्षकाला अतिरिक्त केलं. त्यामुळे 2 दिवसापासून या ठिकाणी या 2 कला शिक्षकांनी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. हे उपोषण बेमुदत उपोषण त्याने ठेवण्यात आलेलं आहे आणि याला आमच्या महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हा शाखेच्या वतीने त्याला आम्ही पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि आमचे जिल्ह्याचे शाखेचे अध्यक्ष संजय जाधव सर, राजेश शिंबेकर सर, मधुकर पाटील या टीमनं सातत्याने त्या दोन्ही मुख्याध्यापकाला संपर्क करून त्यांच्या सचिवांना, त्यांच्या अध्यक्षांना आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याबरोबर समेट करून आणण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाधिकाऱ्याबरोबर सखोलच चर्चा केली आणि शिक्षणाधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं की कला शिक्षकाला अतिरिक्त करता येत नाही आणि जरी आपण प्रस्ताव पाठवला तरी तो आम्हाला फेटाळण्यात येईल. त्यामुळे उद्या हा प्रश्न सुटेल असं आमची अपेक्षा आहे. जर उद्या हा प्रश्न नाही सुटला तर आम्ही 2 दिवसामधून या शहरातील सर्व कला महाविद्यालय बंद ठेवून तंतन आंदोलन आम्ही जाहीर करण्यात आलेलं. मुख्याध्यापक आणि संस्थाचालकासोबत काही चर्चा झाली की याच्यात दोघांबरोबरही चर्चा झाली आणि अध्यक्ष आणि सचिव दोन्ही शाळेचे त्या कला शिक्षकाला त्याचा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितले आम्हाला आणि शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा अतिरिक्त करता येत नाही मान्य करून लेखी पण आम्हाला दिलं की तुम्हाला अतिरिक्त आम्ही करणार नाही. परंतु त्या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी आडमुठ्ठे धोरण ठेवल्यामुळे हा प्रश्न थोडा चिघळत जाण्याची शक्यता आहे. जर उद्या 4 वाजेपर्यंत हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही तंतन आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये या शहरातील सर्व कला महाविद्यालय आपलं महाविद्यालय बंद ठेवून या दोन्ही कला शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होणार आहे. सर, शिक्षक आमदारापर्यंत पण हा प्रश्न दुपारी पोहोचवला. त्यांनी तर तो विषय त्यांना समजला आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु आज तरी माझं आणि त्यांचं बोलणं झालं नाही. परंतु शिक्षक आमदार हे सातत्याने कला शिक्षकाच्या पाठीशी राहतात, यात काही शंका नाही. महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने या ठिकाणी या दोन्ही आमरण उपोषणकर्त्यांना पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे. दोन्ही कला शिक्षक आहेत, एक चंद्रकांत ठाकरे आणि दुसरे चंद्रकांत पवार. या दोघांवरही अन्याय झालेला आहे, त्यांना अतिरिक्त करण्यात आलेला आहे आणि फक्त केवळ अतिरिक्तच करण्यात आलेलं नाही तर त्यांचा जो पेस्के म्हणजे 60% त्यांना 40%वर जर पगार दिला जात असेल असं कुठलं धोरण आहे की ते खालून वर चढणं इन्क्रीज होणं हे ठीक आहे, पण डिक्रीज म्हणजे कसं काय, खाली कसं काय झालं आणताना खालच्या पगार त्यांना कसं काय देता येतोय. अशा पद्धतीचं ह्या दोघांची ही मागणी आहे की त्यांच्यावर होणारा अन्याय जो आहे हा दूर व्हावा. त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा शिक्षणाधिकाऱ्यांसोबत आमची सगळी जी टीम आहे यांनी चर्चा केली, त्यांनी देखील आम्हाला सपोर्ट दर्शवला. त्याचा इत्थंभूत अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत ते येऊन पोहोचले की कुठल्याही कला शिक्षकाला अतिरिक्त करता येत नाही. आज नाही, उद्या नाही, गेल्या कित्येक वर्षापासूनचे GR आहेत की कुठल्याही शाळेतल्या कला शिक्षकाला अतिरिक्त करता येत नाही. तरी देखील या दोन्ही कला शिक्षकांना अतिरिक्त केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर हे चळवळीचं शहर म्हणून ओळखलं जाते आणि अशा शहरात आज महाराष्ट्रात कुठल्याच कला शिक्षकाला आत्तापर्यंत अतिरिक्त करण्यात आलेलं नाही आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरात म्हणजे सुशिक्षित मुख्याध्यापक, सुशिक्षित या ठिकाणी म्हणजे अभ्यासपूर्ण संस्थाचालकांचं आहेत असं बोललं जातं आणि तरी देखील जर कला शिक्षकांवर असा अन्याय होत असेल तर महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ हा सदैव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि जोपर्यंत या दोघांनाही लवकरात लवकर न्याय जर मिळाला नाही तर या 2-3 दिवसाचं तुंतुणे आंदोलन करून संपूर्ण शहरातले कला महाविद्यालय जे आहेत की भविष्यातले जे कला शिक्षक होणार आहेत त्यांना आत्तापासून त्या गोष्टीची जाणीव होईल आणि नंतर हे संघटनेच्या वतीने हे संपूर्ण म्हणजे शहरातील कला शिक्षक, भावी कला शिक्षक जे आहेत ती एकत्र येतील, अर्थात कॉलेजची सगळी मुलं एकत्र येतील आणि मोठं आंदोलन या निमित्ताने छेडलं जाईल. आपलं नाव? मी राजेश निंबेकर, कला शिक्षक महासंघ प्रदेश उपाध्यक्ष.